सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 मध्ये। जास्त व्याजदराचे आमिष दाखवून आणि पतसंस्थेचा बनावट बुरखा पांघरून सामान्य शेतकरी व व्यापाऱ्याची लूट करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा कोपरगाव शहर पोलिसांनी पर्दाफाश केलाय। साई बालाजी तालुका नागरी सहकारी पतसंस्थेच्या नावाखाली गुंतवणुकीचं जाळं विणून खिरडी गणेश येथील एका ज्येष्ठ नागरिकाची तब्बल 13,05,000 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मुख्य आरोपी प्रवीण शंकर वरगुंडे याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत। कोपरगाव न्यायालयाने आरोपीला 5 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली असून यातून फसवणुकीचे एक मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश्वर कुमार यांनी आज आसाम, पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू आणि पुदुचेरी या 5 राज्याच्या निवडणुकीची घोषणा केली आहे। यात पश्चिम बंगालमध्ये 2 टप्प्यात तर तामिळनाडू, आसाम, केरळ आणि पुदुचेरी या राज्यात एकाच टप्प्यात निवडणूक होणार आहे। या 5 राज्यांसोबत निवडणूक आयोगाने देशातील वेगवेगळ्या राज्यातील विधानसभांच्या 8 रिक्त जागांसाठी देखील पोटनिवडणूक जाहीर केली आहे। यामध्ये महाराष्ट्रातील बारामती आणि रावरी या विधानसभा मतदारसंघाचाही समावेश आहे। शेवगाव तालुक्यात गुन्हेगारीने अक्षरशः डोकं वर काढलं असून जुगार, मटका, अवैध दारू, वाळू तस्करांसारखे अवैध धंदे खुलेआम फोफावत असल्याचं चित्र दिसत आहे। मात्र या सर्व प्रकाराकडे पोलीस प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जातोय। वाढत्या गुन्हेगारीमुळे भविष्यात मोठं टोळी युद्ध भडकण्याची भीतीही व्यक्त केली जात असून सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। शेवगाव तालुक्यातील बोदेगाव येथे रविवारी सकाळी 9:30च्या सुमारास 2 गटात झालेल्या जीवघेण्या हल्ल्यात 2 गंभीर जखमी झाल्यात। यावेळी गोळीबार झाल्याची चर्चा असून या घटनेने बोदेगाव परिसरात तणावाचं वातावरण पसरलंय। पोलीस कर्मचारी कोलते यांच्या खून प्रकरणातून निर्दोष सुटलेला सुरेश उर्फ पिनू कापसे आणि गणेश कापसे या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाल्यात। त्यांना तातडीने उपचारासाठी नगर येथे हलवण्यात आलं। शहरासह घरगुती गॅस सिलेंडरचा व्यावसायिक कारणांसाठी मोठ्या प्रमाणावर वापर होत असल्याचं चित्र समोर आलंय। या पार्श्वभूमीवर अकोले शहरात पाठपुरावा विभागाने 35 हॉटेल रेस्टॉरंटची तपासणी करून 7 घरगुती गॅस सिलेंडर जप्त करत कारवाई केली आहे। शहरातील अनेक हॉटेल, चहाच्या टपऱ्या, नाश्ता सेंटरमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडर ऐवजी घरगुती वापराचे सिलेंडर सर्रास वापरले जात असल्याचं दिसून येत आहे। शासनाकडून घरगुती गॅस सिलेंडरवर अनुदान दिलं जात असल्यामुळे त्याचा व्यावसायिक वापर करणे नियमबाह्य मानलं जातं। सह्याद्री टॉप 10 मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। धवळपुरी येथे श्री दुर्गादेवी वारकरी शिक्षण संस्थेचा अध्यक्ष आणि कीर्तनकार यशवंत एकनाथ थोरात उर्फ अण्णासाहेब गुंजाळ याने 17 वर्षीय मुलीवर 5 वर्षापासून वारंवार अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला। पीडित मुलीला आरोपीने गरम लोखंडी पकडीने चटके देऊन मारहाण केल्याचंही याबाबत फिर्यादीत म्हटलंय। मिळालेल्या माहितीनुसार पीडित मुलगी 8वीत असल्यापासून हा प्रकार सुरू होता। आरोपी यशवंत थोरातचे पीडितेच्या कुटुंबियाशी घरोब्याचे संबंध होते। पीडितेचा नातलग आरोपीच्या वारकरी शिक्षण संस्थेशी संबंधित आहे। मी भाजपामध्ये जाणार असल्याचं कधीही म्हटलं नाही। माध्यमांमध्ये सुरू असलेल्या दोन्ही राष्ट्रवादी पक्षांच्या विलीनीकरणाच्या चर्चेवर मी मत व्यक्त केलं होतं, मात्र त्याचा विपर्यास करण्यात आला। मी सध्या राष्ट्रवादी शरद पवार गटाचा कार्यकर्ता आहे। रावरीतील मतदार कार्यकर्ते व हितचिंतकांच्या भावना जाणून घेतल्याशिवाय कोणताही राजकीय निर्णय घेतला जाणार नाही, असं सांगत माजी मंत्री
प्राजक्त तनपुरे यांनी आपल्या उमेदवारीबाबत सस्पेन्स कायम ठेवला. कोपरगाव तालुक्यातील हिंगणी येथील बंधाऱ्यावर जेसीबी व फरांडीच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू असल्याचा प्रकार समोर आला. विशेष म्हणजे या वाळू उपशासाठी अधिकृत परवानगी नसतानाही उत्खनन सुरू असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार बंधाऱ्याच्या परिसरात काही दिवसांपासून जेसीबी मशीन आणि फरांडीच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणात वाळू काढली जात आहे. याबाबत चौकशी केली असता संबंधित ठेकेदारांकडून हा वाळू उपसा तहसीलदारांच्या आदेशाने सुरू असल्याचं सांगण्यात आलं. मात्र या संदर्भात कोणतीही लेखी परवानगी किंवा अधिकृत आदेश उपलब्ध नसल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान राज्याच्या अधिवेशनात आमदार आशुतोष काळे यांनी अवैध गौण खजीन उत्खननाचा मुद्द्यावर आवाज उठवत बेकायदेशीर उत्खनन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची आणि कठोर कायदे करण्याची मागणी केली आहे. अशा परिस्थितीत कोपरगाव तालुक्यातील हिंगणी बंधाऱ्यावर सुरू असलेल्या वाळू उपशामुळे प्रशासनाच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. तसेच परवानगी देण्यापूर्वी झालेल्या वाळू उपशावर दंडात्मक कारवाई होणार का, तसेच या प्रकरणी तहसीलदार काय भूमिका घेणार याकडे नागरिकांचं लक्ष लागलं. अतिवृष्टी, आवर्तन, किडी किंवा रोगांचा प्रादुर्भाव यामुळे पिकांची होणारे नुकसान या दुष्चक्रातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी शाश्वत शेतीचे मॉडेल परिणामकारकरित्या काम करू शकते. यासाठी कृषी विद्यापीठे, कृषी पदवीधर यांचे सहकार्य गरजेचे आहे. शेती क्षेत्राला पायाभूत विकासाची जोड देऊ, उत्पादन वाढवून प्रक्रिया उद्योगांना चालना देऊ, शेतमालाची मूल्य साखळी विकसित केल्यास शेतकऱ्यांच्या आयुष्यात अनेक चांगले बदल दिसू शकतील, असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं. श्रीगोंदा तालुक्याचे आमदार विक्रम पाचपुते यांनी पहिल्याच कार्यकाळात महाराष्ट्र विधानसभेत सक्रिय आणि अभ्यासू आमदार म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न सभागृहात सातत्याने मांडत त्यांनी अल्पावधीतच प्रभावी उपस्थिती नोंदवली आहे. विशेष लक्षवेधी सूचनांद्वारे राज्यातील तसेच स्थानिक प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा त्यांचा प्रयत्न विशेष ठरत आहे. सह्याद्री टॉप 10 मध्ये इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.